कोणी कोणाला महाराज म्हणायला लागलं. ज्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची गाडी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची ढेरी मोठी. गाडीवर आणि ढेरीवर महाराज ठरवणार आहे तुम्ही, आणि दाढीवर? अरे आसोलाल सुद्धा हातात केस असतात, मग तुम्ही त्याला साधू म्हणणार आहे का? अजिबात नाही. थोडं सर्च करा ना तुम्ही युट्यूब. जेवढे दाढीवाले जेलमध्ये गेले तेवढे बिना दाढीवाले अजिबात नाही. दाढीवर साधू ठरवणार आहे तुम्ही? अजिबात नाही. ज्ञानोबराय तुकोबराय सोडून तुम्ही दुसरं कोणाला साधू सुद्धा नाही म्हणलं पाहिजेत. मी तर या मताचा महाराज. अरे तुम्ही सुद्धा आम्हाला महाराज नका म्हणू. हे बाबा, युट्यूबवर लय फेमस आहे, आवाज लय चांगला आहे म्हणून कशाला त्याच्या नादी लागता? मी कीर्तनकार म्हणून तुम्हाला सांगतोय, 2 तास कीर्तन करतोय म्हणून त्याच्यावर श्रद्धा नका ठेवू. 22 तास तो काय दिवे लावतो त्यानंतर त्याला महाराज ठरवा. महाराज तुम्ही कोणालाही साधू म्हणता, त्यानं काही लफडे केले मग लोक म्हणतात महाराज. आता तर महाराज लोकही बिघडले. आम्ही सांगितलं तुम्हाला त्याच्या नादी लागायचं? अरे आम्ही ज्ञानोबराय तुकोबरायच्या नादी लागा म्हणतोय तुम्हाला, तुम्ही बावळट महाराज लोकांच्या नादी लागता. आणि त्यानं काही लफडे कुठाने केले लोक म्हणतात बाबा आता तर महाराज लोकही बिघडले. महाराज लोक कालही बिघडलेले नव्हते, महाराज लोक आजही बिघडलेले नाहीये, आणि महाराज लोक उद्याही बिघडलेले नाहीये. तुमचं पाप आहे, तुम्ही बिघडलेल्या महाराज लोकांच्या नादी लागले. महाराज